गोंदिया जिल्ह्याच्या देवरी तालुक्यातील आदिवासी परिसरातील चिचेवाडा या गावातील हेमकृष्ण पिसदे यांनी UPSC परीक्षा पास केलेली आहे। आपल्यासोबत ते स्वतः आहेत, आपण जाणून घेऊया। दादा, काय सांगणार, कसा प्रवास होता आपला UPSC परीक्षेचा? या प्रवासाची सुरुवात याच मातीत चिचेवाडा गावात जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा चिचेवाडा इथे झाली। यानंतर मी देवरी इथे 12वीपर्यंत शिक्षण घेतला आणि पुढच्या प्रवासासाठी पुण्याला गेलो। परिस्थिती अवघड होती, आर्थिक आणि शैक्षणिक पार्श्वभूमी खूप छान नव्हती। या परिस्थितीत मी पुण्यात अभ्यासाला सुरुवात केली, पण प्राथमिक शाळेतील शिक्षकांचे मार्गदर्शन होता। पुण्यातही छान मित्र मिळाले आणि त्या सर्वांच्या सवंगडीने माझा प्रवास सुरू झाला। सुरुवातीला UPSC परीक्षेमध्ये मला अपयश आलं, पण त्या अपयशातून शिकवण घेत मी MPSC UPSC दोन्ही करत होतो। आणि अशावेळी UPSCतून मला जरी अपयश आलं तरी MPSCतून पहिल्यांदा कामगार अधिकारी व यानंतर तहसीलदार या पदावर माझं सिलेक्शन झालं। आणि हे सिलेक्शन झाल्यानंतर मी या कामावर असतानाच अभ्यास करत होतो आणि यानंतर यावर्षी मला UPSCत यश मिळालं। याचा श्रेय कोणाला देणार तुम्ही? या सर्वांचा श्रेय माझ्या आईवडिलांना निश्चितच आहे आणि यानंतर माझे शिक्षक, ज्यांनी मला पहिल्यांदा कलेक्टर हा शब्द ओळख करून दिली आणि त्यांच्याही वर्किंग अवर्सच्या पलीकडे जाऊन प्राथमिक शाळेत असताना त्यांनी एक्स्ट्रा क्लास वगैरे घेऊन आम्हाला शिकवलं। तर या सर्वांचं श्रेय माझे आईवडील, माझे शिक्षक आणि ज्या मित्रांसोबत मी अभ्यास करत होतो त्या सर्व मित्रांना मी दिली। नक्कीच UPSC पास झाल्याबद्दल याचं श्रेय आई बाबा आणि मित्रमंडळ आणि शिक्षक वर्गांना दिले आहेत। साईद पठाण, TV9 मराठी, गोंदिया। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।